पुणे येथील 10 एकर EWCची आरक्षित जमीन गेले 38 वर्ष पडून असतानाही पंतप्रधान आवास योजनेसाठी 2 एकर खाजगी जागा ताब्यात घेण्याची घाई का? तब्बल 55 कोटीचा TDR देण्यामागचा नेमका कोणाचा दबाव? त्याचबरोबर 24 मीटर रस्ता त्या ठिकाणी असताना सुद्धा 12 मीटर रस्त्याचा प्रस्ताव का? आरक्षित जमिनीचा या ठिकाणी वापर न करता खाजगी भूखंडाचा वापर करून त्याला 55 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ह्या ठिकाणी प्रशासन पुढे ढकललं जाते. निश्चित याच्या मागचं कारण काय? ह्याच्या मागे कोणाचा दबाव आहे? एकीकडे तुम्ही बघितलं असन की गेल्या अनेक वर्षापासून ज्या सय्यदनगर असन आणि हांडेवाडी रोडचा जो 18 मीटरचा आणि 24 मीटरचा रस्ता असन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असताना अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी विनंती केली होती की त्या ठिकाणी 45 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी मोबदला जर त्या मालकांना दिला तर त्या ठिकाणचा वाय आकाराचा किंवा अंडरपासचा उड्डाण पूल त्या ठिकाणी होईल. परंतु प्रशासनाला या ठिकाणी विकासाला महत्व न देता एक खाजगी भूखंड त्या ठिकाणी 55 कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचा प्रस्ताव तातडीने त्या ठिकाणी पुढे ढकलते. निश्चित याच्या मागे कोणाचा हात आहे त्याची पारदर्शकता चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. अन्यथा या ठिकाणी शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. लवकरच आम्ही या ठिकाणी नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देणार आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही या ठिकाणी निवेदन दिले की याची सखोल चौकशी या ठिकाणी करावी. जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव पुढे या ठिकाणी ढकलला जाऊ नये एवढीच विनंती करतो. धन्यवाद. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.